अजिबात तेल न पेलेली खमंग कुरकुरीत उत्कृष्ट चवीची हा एक पदार्थ टाकून आपण मस्त अशी शेव बनवूया. बाहेरचं खाण्यापेक्षा ही घरीच बनवलेली शेव तुम्हाला नक्की आवडेल. अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवलेली आहे. यूट्यूबवर व्हिडिओ दाखवला आहे, तोही बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण विस्तारून कळेल. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे ओवा घ्या, 1 चमचे जिरे घ्या आणि बारीक वाटून बाजूला ठेवा, पाणी न टाकता. पीठ मस्त चाळणीने चाळून घ्या आणि ती जिऱ्याची आणि ओव्याची पूडही चाळून घ्या, कारण आपल्याला थोडी बारीक शेव बनवायची आहे. अशा पद्धतीने आता इथे पाव चमचा हिंग, थोडासा वरई घेतला तरी चालेल, अर्धा चमचा हळद, चवेपुरतं मीठ आणि आठवणीने पाव चमचा पापडखार टाकायचा आहे. लक्षात ठेवा बरं का, पापडखारामुळे तेल जास्त पीत नाही शेव आणि मस्त अशी कुरकुरीत ठिसूळ होते, कडकपणा अजिबात नसतो. मस्त 4 चमचे तेल कडकडीत गरम करून पिठावर घ्या. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाण्याने व्यवस्थित कालून असं साच्यामध्ये घ्या. बारीक शेव, कडक तेल तापून घ्या आणि मस्त अशी शेव काढा. थोडेसे बुडबुडे कमी झाले की लगेच उलट करा. उलट केल्यावरही परत थोडे बुडबुडे येतील आणि कमी झाले की लगेच शेव काढून घ्या. मस्त अशी खमंग कुरकुरीत शेव तयार.